अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार मंडळी, मी संजय कुलकर्णी। सगळ्यांना सप्रेम जय भीम। आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण त्यानिमित्त 7 डिसेंबर 2025 रविवार या दिवशी जय भीम नगर बुद्ध विहार पवई येथे एक भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमाचं नाव आहे महामानवास मानवंदना। या कार्यक्रमाचा अवधी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे। त्यामध्ये देश विदेशातले 600 भंतेजी येणार आहेत। तर आपल्याला या 600 भंतेजींचं एकाच व्यासपीठावर दर्शन होणार आहे। तसेच हजारो अनुयायी सुद्धा येणार आहेत। या कार्यक्रमामध्ये चिवरदान, भेटवस्तुदान, पुन्हा अनेक धम्मगुरूंचं धम्म प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम आहे। भोजनदान पण आहे। तर या कार्यक्रमाचा अवश्य लाभ सगळ्यांनी घ्यावा। मी स्वतः पण येणार आहे। आपण सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती। पुन्हा एकदा सप्रेम जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। मुंबई महाराष्ट्रातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना कळवू इच्छितो की गेल्या 25 वर्षापासून आपले जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ठिकाण जय भीम नगर बुद्ध विहार, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई या ठिकाणी महामानवास मानवंदना या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने 7 डिसेंबरला जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये दरवर्षी महामानवास मानवंदना हा कार्यक्रम केला जातो। महामानवास मानवंदना हा कार्यक्रम तब्बल 25 वर्षापासून आपण करत आलेलो आहोत। मागच्या वर्षी 475 भिक्षू आले होते। वर्षानुवर्ष हा कार्यक्रम वाढत आहेत। वर्षानुवर्ष उपासक उपासिकांची संख्या आणि भंतेजींची संख्या वाढत आहेत। आपण 600हून अधिक बौद्ध भिक्षूंना चिवरदान करणार आहोत, महासंघदान करणार आहोत। त्यामध्ये आपण त्यांना भोजनदान, साहित्यदान, विविध प्रकारचं दान कर्म करणार आहोत आणि हे संपूर्ण दान बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी करणार आहोत। भंतेजी आणि उपासक उपासिका म्हणून बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी महासंघदान करणार आहेत। ज्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांच्या कार्यासाठी 100-200 लोकांना जेवू घालतो, भंतेजींना बोलावून चिवरदान देतो, भोजनदान देतो आणि आपल्या आईवडिलांचे पुण्यकर्म वाढीसाठी प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने बाबासाहेबांना आपण आपले पिता मानतो आणि बौद्ध धम्माच्या ज्ञानानुसार, अभ्यासानुसार बोधिसत्वापासून बुद्धत्वाच्या प्रवासाला 10 पारमिताची आवश्यकता असते। 10 पारमितामध्ये 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता असते। तसंच जेव्हा या 30 पारमिता पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांचा याच पृथ्वी तलावर मैत्रेय बुद्ध म्हणून येथील ही अभ्यासिक धम्माची एक बाजू आहे आणि ही बाजू भक्कम करण्यासाठी पुण्यकर्माची अत्यंत आवश्यकता आहे। याच हेतूने जय भीम नगर बुद्ध विहारामध्ये यावर्षी येणाऱ्या 600 भंतेजींना महासंघदानाची व्यवस्था केली आहे। देश विदेशातून, भारत देशातून मोठे करुणामय, प्रज्ञावंत, शीलवान, करुणाशील असे विविध नावाजलेले प्रसिद्ध भिक्षू येणार आहेत। मागच्या वर्षी 475 फॅमिली तयार झाली होती। या वर्षी 600 फॅमिलींनी तयार व्हायचं आहे आणि बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी भिक्षू संघाला चिवरदान, बॅग, साहित्यदान, ब्लँकेट, अर्थदान द्यायचं आहे। अनेक भिक्षूंनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास निमंत्रण समजून आपण या 7 डिसेंबरच्या कार्यक्रमाला यायचं आहे। उपासक उपासिकांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे। हा कार्यक्रम कुठल्याही एका विहाराचा किंवा भिक्षूचा नसून हा कार्यक्रम आपल्या बाबासाहेबांचा आहे, बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी आहे। सकाळी 8 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरुवात होणार आहे। म्हणून उपासकांनी भिक्षूंना भोजनदान वाढण्यासाठी, धम्मसेवा करण्यासाठी आम्हाला संपर्क करावा आणि
हा कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती. जय भीम.